नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीची परीक्षा संपल्यानंतर आता जिल्हा न्यायालय भरतीमध्ये वेळापत्रक प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये मित्रांनो स्टेनोग्राफर या पदाचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. तुम्ही पाहू शकता जिल्हा न्यायालय भरतीचे इथे ऑफिशियल ही अधिकृत माहिती आहे. यामध्ये हे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. स्टेनोग्राफर ग्रेड 3 या पदाचे. यामध्ये त्यांनी इंटरव्ह्यूपर्यंत सर्व ते तारीखनुसार माहिती दिली आहे. तुम्ही पाहू शकता ते इंटरव्ह्यू लास्टची प्रोसेस आहे. यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला 15 मे पासून ते 21 मे पर्यंत तुम्हाला कार्यालयीन वेळेत आणि सुट्टी सोडून इथे तुम्हाला पहिल्यांदा ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो कलर प्रिंटआउट घेऊन जायचा आहे. त्याचबरोबर ॲडमिट कार्ड घेऊन जायचं आहे. कलर प्रिंटआउटचं त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म तुम्ही अप्लाय केला आहे तिथे तुम्हाला हे डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत या तारखेच्या दरम्यान. त्यानंतरनं 24 मे तुम्हाला इंग्लिश शॉर्ट हँड टेस्ट असणार आहे आणि त्यानंतरनं 27 मेला मराठी शॉर्ट हँड टेस्ट असणार आहे पात्र उमेदवारांसाठी. त्यानंतरनं 28 मेला रिझल्ट ऑफ इंग्लिश किंवा मराठी शॉर्ट हँडचा रिझल्ट असणार आहे. त्याचबरोबर 30 मेला मराठी टायपिंग टेस्ट आणि इंग्लिश टायपिंग टेस्टचा रिझल्ट असणार आहे. फॉलोड डेज सेम डेज. 31 मेला रिझल्ट ऑफ इंग्लिश टायपिंग टेस्ट असणार आहे. त्याचबरोबर 3 जून ते 4 जून या दरम्यान इंटरव्ह्यू होणार आहे स्टेनोग्राफर या पदाचा. मित्रांनो ही अधिकृत माहिती आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर आता प्रत्येक जिल्हा न्यायालयाने आपले वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये पहिल्यांदा औरंगाबाद डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर इथे वेळापत्रक प्रसिद्ध झालं आहे स्टेनोग्राफर ग्रेड 3 या पदाचं, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर त्यांनी इथे हेल्पलाईन नंबर पण दिला आहे. आणि त्यानंतरनं पुढचा जिल्हा आहे तो लातूर जिल्हा आहे. लातूर जिल्ह्याने पण आपलं वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यानंतरनं परभणी जिल्ह्याने पण आपलं वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यांनी हेल्पलाईन नंबर आणि ऑफिस टाईम दिला आहे. त्याचबरोबर सांगली जिल्हा न्यायालयाने पण आपलं वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. कारण हळूहळू प्रत्येक जिल्हा न्यायालय आपले वेळापत्रक प्रसिद्ध करेल. त्यामध्ये आता औरंगाबाद, त्यानंतर लातूर, परभणी आणि सांगली या 4 जिल्हा न्यायालयांनी आपले वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. स्टेनोग्राफर ग्रेड 3 यासाठी पहिल्यांदा तुमचं डॉक्युमेंट असणार आहे. त्याचबरोबर इंटरव्ह्यू ही असं सिलेक्शन प्रोसिजर असणार आहे आणि त्याचं हे वेळापत्रक आहे. जिल्हा न्यायालय भरती 2023 ची इथे रिक्रुटमेंट प्रोसेस आहे, तुम्ही पाहू शकता. इथे हायकोर्ट ऑफ बॉम्बेने नोटीस जाहीर केली आहे. या नोटीसमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड 3 या पदाचे त्यांनी टाइम टेबल आणि त्याचबरोबर जी एलिजिबल कॅन्डिडेट आहेत त्यांची इथे मेरिट लिस्ट लागलेली आहे, तुम्ही पाहू शकता. उमेदवार लेखी परीक्षेमध्ये पात्र झाले आहेत स्टेनोग्राफर ग्रेड 3 या पदासाठी त्यांनी त्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करायचे आहेत. त्याचबरोबर ॲडमिट कार्ड, हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करायचे आहे आणि हे 15 मे पासून 21 मे या दरम्यान न्यायालयात सबमिट करायचे आहे. त्यासाठी इथे लॉग इन लिंक आहे, तुम्ही पाहू शकता. ही लॉग इन लिंकवरती क्लिक करून तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म आणि ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे 2 प्रिंटआउट घ्यायचे आहेत ॲप्लिकेशन फॉर्मच्या, ते पण कलर प्रिंटआउट घ्यायचे आहेत आणि ॲडमिट कार्ड कलर कॉपी घ्यायची आहे आणि 2 फोटो अपलोडेड व्हाईल सबमिटिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. तुम्ही अर्जाच्या वेळेस जे फोटो अपलोड केले होते तेच फोटो तुम्हाला 2 कॉपी घ्यायचे आहेत. हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला 15 मे पासून 21 मे पर्यंत या दरम्यान तुम्हाला सबमिट करायचे आहेत. त्यानंतरनं हे डॉक्युमेंट तिथे व्हेरीफाय होणार आहेत आणि त्याचबरोबर ॲडमिट कार्ड आणि कॉन्सर्न डिस्ट्रिक्ट कोर्ट विल रिटर्न द 1 कॉपी ऑफ द ॲडमिट कार्ड. मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट तिथे व्हेरीफाय केले जातील. त्याचबरोबर तुम्हाला ॲडमिट कार्ड आणि कॉन्सर्न डिस्ट्रिक्ट कोर्ट विल रिटर्न 1 कॉपी ऑफ द ॲडमिट कार्ड. तर मित्रांनो तुम्ही ज्या जिल्हा न्यायालयात हे फॉर्म भरला आहे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला एक ॲडमिट कार्डची प्रत तिथे वापस केली जाईल. मित्रांनो टायपिंग टेस्टमध्ये जे लँग्वेज आहेत इंग्लिश आणि मराठी यासाठी नेम ऑफ द फॉन्ट तुम्ही पाहू शकता. इंग्लिश लँग्वेजसाठी एरियल आणि द टाइम्स न्यू रोमन ऑर बिटस्ट्रीम चार्टर. त्याचबरोबर मराठी लँग्वेजसाठी इथे कृतीदेव 55 ही फॉन्ट वापरण्यात येणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास तुम्ही बॉम्बे हायकोर्ट या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अधिकृत नोटीस पाहू शकता. त्याचबरोबर मित्रांनो जे उर्वरित पदे आहेत त्यांची पण मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे आणि त्याचबरोबर आता जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तशी ही वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. मित्रांनो अशाच लेटेस्ट अपडेट्स व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.